नमस्कार. आपण आता बघत आहात 24 लोक व्यासपीठ 24. धुळे जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार म्हणजे वाजणार. सर्वोच्च न्यायालयाकडून सरकार व निवडणूक आयोगास नोटीस. मुंबई. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपून 506 दिवस उलटले तरी महाराष्ट्रात निवडणुका न झाल्याने जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, तसेच 50% जास्त आरक्षण असलेल्या जागा खुल्या प्रवर्ग गृहीत धरून निवडणुका घेण्यात याव्या या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाकडून नुकतीच राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली असून यावर तातडीने उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात धुळे जिल्हा परिषदेच्या कुसुंबा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य संग्रामसिंग गोविंदराव पाटील यांनी राज्यघटनेच्या कलम 32 अन्वये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जानेवारी 2025 रोजी निवडून गेलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपूनही नव्याने निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. तसेच धुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने 3 ऑक्टोबर 2025 रोजी आरक्षणाबाबतच्या तयार केलेल्या निवेदनाचा उल्लेख करण्यात आला. ज्यामध्ये 56 पैकी 41 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. तसेच अनेक पंचायत समित्यांमध्ये 85.75% पर्यंत जागा राखीव असल्याचे याचिकेतून नमूद करण्यात आले होते. संग्राम पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेत मागणी करण्यात आली आहे की संबंधित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या निवडणुका त्वरित घेण्याचे निर्देश देण्यात यावेत. तसेच 50% मर्यादेपेक्षा जास्त असलेले आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी घोषित करावे व गृहीत धरले जावे घोषित करावे. तसेच घटनात्मक दृष्ट्या अमान्य असलेल्या आरक्षण रचनेमुळे संविधानाचा भाग आणि अंतर्गत होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ नयेत. याबाबत सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठाने नुकतेच आदेश दिले आहेत. त्यामुळे धुळे जिल्हा परिषद बिगुल वाजणार असल्याचे संकेत मिळते आहे.